महाराष्ट्रामध्ये सीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा संशय पवारांच्या राष्ट्रवादीच्या महादेव बालगुडेंकडून एका शिक्षकाचा व्हिडिओ ट्विट। अनेक विद्यार्थी सीईटी परीक्षेत टॉपर। सीईटी परीक्षा घोटाळ्याच्या आरोपानंतर ऑडिओ क्लिप व्हायरल। शासकीय महाविद्यालयांसाठी 13 ते 14 लाख रुपये भरून प्रवेशाची हमी। सीओईपी विजेटीआयमध्ये प्रवेशाचा आमिष। एमएसटी सीईटी परीक्षेमध्ये घोटाळा। पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेस नेत्यांचा आरोप। हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी। सीईटी सेलकडून मात्र गैरप्रकार झाला नसल्याचं स्पष्टीकरण। एमएसटी सीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा काँग्रेसचा आरोप। नांदेडमधील भाजपचे नगरसेवक आशिष नेरळकर यांच्या जुळ्या मुलांना सीईटी परीक्षेत अनुक्रमे 99% गुण, 12वीमध्ये 56% आणि 51%, जेई परीक्षेत 51 आणि 28% गुण। सीईटी पेपर घोटाळ्याच्या आरोपांचं सीईटी सेलकडून खंडन। सीईटी 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचे गुण पारदर्शकपणे दाखवते। सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांचं स्पष्टीकरण। सध्या आलेल्या आक्षेपांच्या अनुषंगानं अंतर्गत विश्लेषण करणार, सरदेसाई यांची माहिती। सीईटी परीक्षेत भाजप नेत्यांची मुलं टॉपर। सरकारची तरुणांच्या विरोधात भूमिका। एमएसटी सीईटी परीक्षेतील घोटाळ्यांवरून आदित्य ठाकरेंचा आरोप। युवक काँग्रेसकडून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी। युवक काँग्रेसकडून दादा भुसेंना 7 दिवसांचा अल्टिमेटम। 7 दिवसांनंतर भुसेंच्या नाशिकच्या घरापासून आंदोलनाची सुरुवात। पेपर फुटीचे सर्व लाभार्थी भाजपचे। मुख्यमंत्री कधीच पेपर फुटल्याचं मान्य करणार नाहीत। संजय राऊतांचा भाजपसोबतच मुख्यमंत्र्यांवर निशाणा। एमपीएससी पेपर फुटीची अफवा पसरवून आंदोलन भडकावण्याचा डाव। विद्यार्थ्यांचा वापर करून सरकार बदनाम करण्याचं षडयंत्र उधळून लावू। अफवांवरती नाही तर पुराव्यांवरती सरकार कारवाई करेल, नवनाथ बन यांचं उत्तर। विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत मोदी सरकार खेळतंय। नाना पटोलेंचं वक्तव्य। सरकारच्या चुकीमुळे आंदोलन, सरकारवरतीच गुन्हे दाखल व्हायला हवेत। परीक्षांमधील गैरप्रकाराच्या आरोपांवरून पटोलेंची सरकारवर टीका। एमएसटी सीईटी सेल ही स्वायत्त संस्था। हीच मंत्री म्हणून माझी भूमिका आहे। उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचं विधान। नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुन्हेगार ठरवणं अयोग्य। जयंत पाटलांचं वक्तव्य। सरकारच्या आश्वासनानंतरही गुन्हे दाखल केले। विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे तत्काळ मागे घ्यावे, जयंत पाटलांची मागणी। मुंबई पोलीस दलातील पथक नंदुरबारच्या ज्ञानदीप सोसायटीत। एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस नंदुरबारमध्ये। तक्रारदार आणि संबंधित विद्यार्थिनीच्या घरी मुंबई पोलिसांचं पथक। लोकसभेत सरकारकडून सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक सादर। मंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयक मांडलं। आज दुपारी 2 वाजता विधेयकावर चर्चा। गृहमंत्री जवाब दो। लोकसभेत विरोधकांच्या शहांविरोधात घोषणा। प्रथम पॅलेट गनच्या मुद्द्यावरती चर्चा करा, विरोधकांची मागणी। विरोधकांच्या गदारोळानंतर सभागृह काही काळ स्थगित। एखादा सुपरस्टार संसदेत आला अशा प्रकारे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं। सत्ताधारी खासदारांनी धर्मेंद्र प्रधानांचं संसदेत स्वागत केल्यामुळे प्रियांका गांधींची टीका। धर्मेंद्र प्रधान यांचं स्वागत करणं म्हणजे विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं। युद्ध जिंकून आल्यासारखं प्रधानांचं स्वागत केलं। संसदेत प्रधानांच्या स्वागतावर काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे आक्रमक। आंदोलक विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घ्यावेत। मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांवरील एफआयआर मागे घ्यावेत। आम्ही विद्यार्थ्यांना कायदेशीर मदत करणार, आदित्य ठाकरेंची मागणी। जंतर मंतरवरील आंदोलकांवरचे गुन्हे आज मागे घेतले जाणार। दिल्ली पोलिसांकडून गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन। सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांची माहिती। सीजेपीच्या आंदोलनात जखमी झालेल्या पोलीस कुटुंबाची सुप्रीम कोर्टात धाव। हिंसेला खतपाणी घालणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी। जखमी झालेल्या 4 पोलिसांच्या कुटुंबियांची कोर्टात धाव। पुन्हा पाहूया बातम्या वेगवान। नीट यूजी गैरव्यवहार विरोधातील आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवरील सर्व एफआयआर आणि तक्रारी मागे घेण्याचे बिहार सरकारचे आदेश। अटक किंवा ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांची सुटका करण्याचेही निर्देश। कॉमेडियन कुणाल कामरा, सोनम वांगचुक आणि अभिजित विरोधात चंदीगडच्या सीजेएम कोर्टात याचिका। जंतर मंतरवरच्या आंदोलनादरम्यान कुणाल कामरानं राम आणि सीतेबद्दल बोलताना वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप। सोशल मीडियावरून व्हिडिओ हटवण्याचे निर्देश देण्याची मागणी। आताच्या जनझीला बोलणं देखील मुश्किल झालंय। सध्याच्या पिढीचा स्क्रीन टाइम प्रचंड वाढलाय। सेकंदागणिक मन स्क्रोल होतंय। जेनझी भारताचं भविष्य आहे, पण सध्या त्यांना कोणी काहीच बोलू शकत नाही। आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचं वक्तव्य।
विद्यार्थ्यांवरील एफआयआर मागे घ्या. आसाम, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थ्यांना सोडलं नाही तर सीजेपी पुन्हा आंदोलन करणार. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी वेबसाईट सुरू करणार. कपिल सिब्बल यांच्यासोबत पत्रकार परिषदेत सीजेपीच्या प्रवक्त्यांची माहिती. सीजेपीच्या आंदोलनात विद्यार्थ्यांवरती दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी वकील संघटना रस्त्यावर. कल्याणमध्ये वकिलांकडून मोर्चाकडे तहसीलदारांना निवेदन. काहीही संबंध नाही. पुन्हा एकदा पाहूयात बातम्या वेगवान. जंतर मंतरवरच्या आंदोलनादरम्यान व्हायरल झालेला इरफान मोहम्मद TV9 मराठीवर. आंदोलनाच्या वेळी आपल्या बोलण्यामुळे इरफानची सोशल मीडियात चर्चा. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी इरफान मोहम्मदची घरी जाऊन भेट घेतली. पक्षांतरबंदी संदर्भात घटनेच्या 10व्या परिशिष्टाच्या व्याख्येला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी. कोर्टाची केंद्राला नोटीस तर 4 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश. शिंदेंची आज पक्षातील मंत्र्यांसोबत बैठक. कामगिरीचा आढावा घेणार. कॅबिनेट बैठकीनंतर शिंदे पक्षातील मंत्र्यांची चर्चा करणार. मंत्र्यांचा 1.5 वर्षातील कामकाजाचा शिंदे आढावा घेणार. पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये येणार. तयारीत रहा. भाजपच्या वरिष्ठांच्या फडणवीस आणि शिंदेंना सूचना. सूत्रांची माहिती. पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चांना उधाण. खासदार सुप्रिया सुळेंकडून दिल्लीत अमित शहांची भेट. सुळेंसह बजरंग सोनावणे यांनीही शहांची भेट घेतली. तर रेवती सुळेंच्या रिसेप्शनचं निमंत्रण देण्यासाठी शहांची भेट. बजरंग सोनावणेंची माहिती. दादांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट. सरितच्या भेट घेतली. विविध विषयांवर चर्चा झाली. तटकरेंची ट्विट करत माहिती. प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवारांकडून गुरुवारी शरद पवारांची भेट. दिल्लीतील शासकीय निवासस्थानी भेट झाल्याची माहिती. शरद पवार कधीच एनडीएसोबत जाणार नाहीत. संजय राऊतांचं वक्तव्य. पवारांची राष्ट्रवादी कधीही जातीयवादी पक्षासोबत जाणार नाही. पवारांच्या विचारधारेत पंतप्रधान मोदींचा पक्ष बसत नाही. राऊतांची प्रतिक्रिया. अजितदादांसाठी सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट. दादा, तुझ्यासोबतच्या आठवणी मनात कायम जिवंत आहेत. सुप्रिया सुळेंकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा. अजितदादांच्या निधनाला 6 महिने पूर्ण, अद्याप कारवाई नाही. युगेंद्र पवारांकडून खंत व्यक्त. व्हीएसआरच्या मालकावर अजूनही कारवाई झालेली नाही. युगेंद्र पवारांचा तपासावर आक्षेप. कोल्हापुरात नांदणी मठ परिसरात लाक्षणिक उपोषण. माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी राजू शेट्टींसह नागरिक आक्रमक. तज्ज्ञ समितीच्या अहवालानंतरच वनतारा नांदणीत माधुरी हत्तीणीला मठाकडे देणार. समितीकडनं जाणीवपूर्वक विलंब होत असल्याचा राजू शेट्टींचा आरोप. ज्येष्ठ नेते शरद पवार बारामती दौऱ्यावर. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानमध्ये उभारण्यात येत असलेल्या मेडिटेशन डोमची पाहणी केली. कामाचा आढावा घेत संबंधितांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या. नांदेड जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर. 12 पैकी 10 जागांवर अशोक चव्हाण यांच्या शेतकरी विकास पॅनलचा विजय. कृष्णा आष्टीकर संचालक पदाच्या निवडणुकीत विजयी. काँग्रेसचे माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर अवघ्या एका मतानं विजयी. मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांची वयावरनं एकमेकांना टोलेबाजी. गिरीश महाजनांकडनं गुलाबराव पाटलांचा मोठा भाऊ असा उल्लेख, तर मी लहान भाऊ असल्याचं गुलाबराव पाटलांचं उत्तर. पुन्हा पाहूयात बातम्या वेगवान. उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी आमदार सिद्धार्थ खरात यांच्याकडनं लोणार सरोवरातील देवीची आरती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी देवीकडे साकडं. सीईटीनं अभियांत्रिकी प्रवेशाच्या बेटरमेंट शुल्कामध्ये केलेली वाढ रद्द केली. विद्यार्थ्यांना प्रत्येक फेरीसाठी वाढीव पैसे देण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांना आता 1,000 रुपये स्वीकारणी शुल्क भरावं लागणार. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांची ट्विट करत माहिती. कोल्हापुरात भाजप कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावरील गोळीबार प्रकरणात सूत्रधार समोर. गणेश खाडे या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचं निष्पन्न. पालिका निवडणुकीत सूरज साखरेनं खाडे यांच्या विरोधात प्रचार केल्यामुळे गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती. पुढील काही दिवस मुंबईसह संपूर्ण राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस. हवामान खात्याचा 22 जिल्ह्यांना अलर्ट, तर मुंबईला पावसाचा येलो अलर्ट. रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा आज ऑरेंज अलर्ट. पुढील काही तासांमध्ये कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा इशारा. पुढचे 4 दिवस कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. गोंदियामध्ये रिमझिम पावसाची हजेरी. धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. सततच्या सरींमुळे लागवडीच्या कामांना वेग. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. कुडाळ तालुक्याच्या सह्याद्री पट्ट्यामध्ये पावसाचा जोर वाढला. नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ.
भंगसाळ नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ. उजनी धरणाच्या विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणी पातळीत वाढ. पुंडलिक मंदिरासह इतर छोट्या मोठ्या मंदिरांना पाण्याचा वेढा. उजनी धरणातनं सध्या 40,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग. भाविकांनी चंद्रभागा नदीमध्ये खोल पाण्यात उतरू नये, प्रशासनाच्या सूचना. नाशिक शहर परिसरात पावसाची विश्रांती. पावसाचा जोर कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्गही कमी झाला. गंगापूर धरणातून 4,947 क्युसेक तर दारणा धरणातनं 2,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रामध्ये अर्ध्या टीएमसीनं पाण्याची वाढ. या साखळी प्रकल्पात 0.7 अब्ज घनफुटांनी वाढ. खडकवासला धरणातनं विसर्ग सुरू. मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यानं आता 60% महत्त्वाचा टप्पा ओलांडला. अवघ्या 5 दिवसात धरणातील पाणीसाठ्यात तब्बल 22% वाढ. 39% असलेला साठा आता 61.09% पोहोचला. भंडाऱ्यातील बावनथडी धरणाची पाणी पातळी खालावली. धरणात केवळ 21.50% जलसाठा शिल्लक. गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी असल्यामुळे आता सर्वांचं लक्ष ऑगस्टच्या पावसाकडे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुंभवडे गावातील बाबा धबधबा पर्यटकांचं लक्ष वेधून घेतोय. माजी विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांची ही खासगी जागा असल्यामुळे धबधब्याला बाबा धबधबा असं नाव आहे. वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यात पावसाअभावी प्रकल्प कोरडे. तालुक्यात सिंचनासह पाणी टंचाईचं संकट गडद. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर होण्याची शक्यता. मुंबईतील काही भागात आज 15% पाणी कपात. पांजरापोळ येथील पंपिंग स्टेशनच्या तांत्रिक कामामुळे पाणी कपातीचा निर्णय. पालघरच्या मनोरमध्ये वैतरणा नदीच्या पुरामुळे वाहून गेलेली पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन दुरुस्त. लवकरच मनोर गावाचा पाणीपुरवठा पुन्हा सुरू होण्याची शक्यता. पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या ग्रामस्थांना दिलासा. सिंधुदुर्गातील वेताळ बांबर्डेमध्ये मुंबई गोवा महामार्गावर मोठा खड्डा. मुसळधार पावसामुळे महामार्गावर मधोमध 1 ते 1.5 फुटांचा खड्डा. महामार्गाच्या ठेकेदाराकडून खड्डा बुजवण्याचं काम सुरू. शहापूर शहरातील रस्ते खड्डेमय झाल्यामुळे वाहन चालकांना त्रास. एमएसआरडीसीचं रस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप. जीवघेडा खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता. कल्याणच्या चक्की नाका ते श्री मलंगड मार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य. रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून वाहन चालकांकडून तारेवरची कसरत. डोरली रोड परिसरात 2 ते 3 किलोमीटरपर्यंत खड्डे. तातडीनं खड्डे बुजवण्याची नागरिकांची मागणी. वाशिममधील कार्ली किनखेडा रस्त्याची दुरवस्था. कार्ली गावाजवळ जीर्ण पुलाला भगदाड पडल्यामुळे नागरिकांसाठी प्रवास धोकादायक. तातडीनं रस्ता आणि पूल दुरुस्त करण्याची मागणी.